नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महानगरपालिका दारासमोर विविध मागण्यांकरिता निदर्शने. इचलकरंजी डोंबारी समाजाची स्मशानभूमीची वर्क ऑर्डर निघाली असून ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत, त्याचबरोबर इचलकरंजी लालनगरमधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमान लवकरात लवकर काम चालू करण्याबाबत, त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकाच्या सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधान देतानाचे शिल्प कोरण्यात यावे, अशा मागणीकरिता आज दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुषमा गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की इचलकरंजी समस्त डोंबारी समाजाची स्मशानभूमी आहे. तसेच भीमशक्ती सामाजिक संघटनेने 2024 मध्ये आपल्या कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती की डोंबारी समाज दफनभूमी असून डोंबार समाजाची लोकसंख्या वाढत जात आहे, म्हणून ती जागा अपुरी पडत आहे. म्हणून आपल्याकडे शव जाळण्यासाठी जी अडचण येत होती आणि त्यासाठी जो खासदार फंडातून निधी रक्कम ₹9,90,310 इतका मंजूर करण्यात आला असून व गेले 2 महिने झाले वर्क ऑर्डर निघून अद्याप कोणतेही काम चालू झाले नाही. तसेच वॉर्ड क्रमांक 7 मधील काही पक्षाचे कार्यकर्ते अभिषेक तेजे व बाळू तेजे या मक्तेदारांना काम करू नये म्हणून दमदाटी करत आहेत. तर येत्या 6 दिवसात डोंबारी स्मशानभूमीचे काम न चालू झाल्यास आपल्या महापालिकेच्या दारात जबाबदार व्यक्तीच्या पुतळा दहन देण्यात येईल. तसेच वरील सर्व मागण्या आमच्या पूर्ण झालेच आम्ही लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला. याप्रसंगी राहुल जावळे, सागर राजगळे, असलम खलिफा, संजय कुडाळकर, सनी जावळे, अमोल लाखे, हफिजुल्लाह शेख, रावसाहेब पाटील, शशिकांत लाखे, चंद्रकांत कांबळे, जयवंत वडर आदींसह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. आज इचलकरंजी महानगरपालिका इसमें आज आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे. आमची डोंबारी समाजासाठी स्मशानभूमीमध्ये जाळासाठी अंत्यविधी करण्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून इचलकरंजी महानगरपालिकेने 10 लाख रुपये मंजूर केलेला आहे त्या कामासाठी. आणि हे काम आम्हाला आता मान्य आयुक्त मॅडमने सांगितले की एक 4-5 दिवसात आपण करू, 4-5 तारखेत करू. आणि आमची एवढीच मागणी आहे भीमशक्ती सामाजिक संघटने की या कामाच्या मध्ये कोणी येऊ नये. कारण असं की भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पाठपुरावा करून केलेलं काम, जे कोण मक्तेदाराला दमदाटी किंवा या कामाच्या मध्ये कोण येईल तर त्याचा इचलकरंजी महानगरपालिकेच्या दारात पुतळा करून जाळण्याची आम्ही मागणी केलेली आहे.